नाही नाही म्हणत अखेर विधान परिषदेच्या आमदारकीसाठी बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केला। उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत कडू आणि त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला। पण काल आमदारकीसाठी पक्षात जाईल एवढा नालायक नसल्याचं म्हणणाऱ्या बच्चू कडूंच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। बच्चू कडू शिवसेनेचा भिडू। गळ्यात आमदारकीची माळ, प्रहार निराधार। बोथट झाली प्रहारच्या चळवळीची धार। शेतकरी कर्जमाफीचा आवाज गपगार। बच्चू कडू शेतकरी दिव्यांगांसाठी रस्त्यावर उतरणारा सामान्यांचा आवाज अशी ओळख। पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही। बच्चू कडू यांच्या बाबतीतही तसंच घडलंय। बच्चू कडू यांनी प्रहारच्या रूपानं महाराष्ट्रात एक चळवळ उभी केली होती। सामान्यांसाठी लढणारा आमदार अशी त्यांची प्रतिमा झाली होती। सत्तेची सावली मिळाली नव्हती तोपर्यंत बच्चू कडूंचा बाणा आणि चळवळीतलं तेज कायम होतं। प्रहार संघटनेचं नाव त्यामुळेच राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं। बच्चू कडूंनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं प्रहार संघटना नेतृत्व हरवल्यासारखी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे। बच्चू कडूंनी शिवसेनेत प्रवेश केलाय। शिवसेनेत प्रवेश केल्यानं प्रहारचं राजकीय अस्तित्वच संपल्यात जमा झालंय। मुद्द्यावर चर्चा करून आपण हा निर्णय घेतलेला आहे। प्रहार एक सामाजिक संघटना म्हणून पावलं टाकन, पण राजकारण मात्र शिवसेनेचं मजबूत केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। बच्चू कडूंनी केलेल्या आंदोलनामुळे शेतकरी कर्जमाफीसाठी सरकार तयार झालंय। शेतकरी कर्जमाफीची जूनची डेडलाईन जवळ आलेली असतानाच बच्चू कडू सरकारमध्ये सामील होत आहेत। एका अर्थानं सरकारला कर्जमाफीवर प्रश्न विचारणारा आवाजच शांत झाल्याचा संदेश आता राज्यात गेलाय। फक्त आम्ही पाहतोय आमदारकीची साठी नव्हे, तर हे जे मुद्दे आहे ते आता मोठ्या शिवसेनेच्या हाती जावं आणि हा अजेंडा आम्ही पाहतोय भगवा झेंडा घेऊन राबवणार आहोत। तो अजेंडा प्रहारचा पांढरा झेंडा घेऊन राबवत होतोय। आता झेंडा बदलला जरी असला तरी अजेंडा मात्र कायम आहे, लक्षात ठेवा, आणि तोच अजेंडा घेऊन आपण समोर जाऊ। प्रहार हा एक पक्ष असला तरी ती एक चळवळ आहे। या चळवळीचा चेहरा बच्चू कडू असले तरी शेकडो कार्यकर्त्यांच्या भूमिकेमुळे ती चळवळ आकाराला आली आहे। सत्तेच्या मोहापायी बच्चू भाऊ राजकीय पक्षात गेले की काय असा कार्यकर्त्यांना वाटू लागलाय। यातून बच्चू भाऊंनी विश्वासार्हता गमावलीच आहे। शिवाय चळवळीलाही नख लावल्यासारखी परिस्थिती आहे। कालपर्यंत सत्तेसाठी आपण चळवळीशी प्रतारणा करणार नाही असं म्हणणाऱ्या बच्चू कडूंना केवळ एका आमदारकीसाठी सत्ताधारी गोड वाटू लागलेत। शेतकऱ्याच्या प्रश्नावर मात्र भूमिका स्पष्ट केली पाहिजे, त्या संदर्भात भूमिका मांडली पाहिजे। विधवा भगिनी आहे, म्हणजे लाडक्या बहिणीला तुम्ही 1500 देता, पण त्या परित्यक्त्या आणि विधवा भगिनी ज्या लाडक्या आहे, त्या बहिणी आहे, त्यालाही तुम्ही तेवढेच देता। ज्यांना पती नाही त्यांनाही तेवढेच, ज्यांना पती आहे त्यांना पण तेवढेच। हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्याचा प्रस्तावसुद्धा आम्ही शिंदे साहेबांना देऊ। निवळ आमदारकीसाठी जावं एवढा काही नालायक बच्चू कडू नाही आहे। शिवसेनेचा धनुष्यबाण शेतकरी, मजूर, दिव्यांगासाठी हाती घेणार आहोत। काल परवा ज्या चर्चा झालेल्या आहे, आमच्या सगळे मुद्दे शिवसेनेनं स्वीकारलेले आहे। पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGS मध्ये घ्यावं। आम्ही भावामध्ये ज्या सुधारणा आहेत त्या करण्यासाठी लढण्याची गरज आहे। लाडक्या बहिणीमधल्या विधवा बहिणी मात्र तशाच कोरड्या आहे। दिव्यांगांचं मंत्रालय स्थापित केलं शिंदे साहेबांना, पण त्याचं बळकटीकरण झालं नाही। या सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतरच हा निर्णय घेतोय। बच्चू कडूचं काम राहील प्रामाणिकपणे शिवसेना राजकीय ताकद मजबूत करण्याचं प्रामाणिकपणे काम करू। सत्तेसोबत गेल्यावर चळवळीचं आणि चळवळीतून उभ्या राहिलेल्या पक्षाचं नुकसान झाल्याचा मोठा इतिहास आहे।
नारायण राणेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर स्वाभिमानचं जे झालं त्याच वाटेनं प्रहार जाईल असं भाकीत व्यक्त केलं जात आहे. हे जो तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. असंच मला असं वाटतं मागच्या 4 की 6 वर्षापूर्वी नारायण राणे साहेबांचा एक पक्ष होता, संघटना होती स्वाभिमान, त्यांनी अशाच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीत विलीन केला होता. तशाच पद्धतीनं बच्चू कडू साहेबांनी केलं असेल. बच्चू कडू एक लढाऊ कार्यकर्ते नेते एवढं तर मानलं पाहिजे. बाकी वैचारिकदृष्ट्या त्यांचा निर्णय घेतला असेल त्याच्यात आम्ही काही बोलावं किंवा आमची त्यांनी काय ठरलं, कोण कोणाला मागितलं, शिंदे साहेबांनी ऑफर दिली की यांचीच हेच पायात देऊन पडले त्यांच्या, हा तर नंतरचा प्रश्न आहे तो. तर यांना पायात देऊन पडायची सवयच आहे ना, आणि स्वतःचं भलं कसं करून घेणे याच्यात हे माहीर आहे. की आतापर्यंत जिवंत राहण्यासाठी हे आंदोलन करणे, आमदारकी मिळवण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी किंवा स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठीचा प्रकार धडपड हे आतापर्यंत सुरू होती. जशी एखादी मासोळी बिना पाण्याशिवाय जशी तडफडते तशा प्रकारचा धडफडाट हा या 1.5 वर्षात आपल्याला पाहायला मिळाला. राजकारणातला वेगळा माणूस म्हणून बच्चू कडू यांनी आपली प्रतिमा तयार केली. पण गेल्या काही वर्षातल्या त्यांच्या बदललेल्या भूमिका आणि सत्तेची लागलेली गोडी यामुळे बच्चू भाऊ त्याच बेरकी राजकारणाच्या पंक्तीत जाऊन बसलेत की काय, अशी भावना प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये वाढीस लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.